ती ज्यांनी घेतलेली आहे त्या योगिता पाटील. खरं तर तिला का म्हणतोय, माझ्यासमोर लहानाची मोठी झाली. तर 10वी-12वीला असेल, माझ्याकडे यायचे, भाषण खूप करायचं, पहिला नंबर यायचा. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन. आणि मुक्ता पाटील म्हणून एक तिची मैत्रीण, मुक्ता पाटील, ती इथंच तुमच्याकडे गव्हर्नमेंट कॉलेज. आणि या दोघी एकांकिका करायच्या, नाटक करायच्या, दिग्दर्शन करायच्या, लिहायच्या आणि वक्तृत्व कला जोपासायच्या. कधी कधी राजकारणाचा विषय असेल, अशा वेळी मात्र ती आमच्याकडे यायची आणि म्हणजे मला यातले काही मुद्दे समजावून सांग. आम्ही समजावून सांगायचं. जेव्हा ते स्पर्धा व्हायची तेव्हा स्पर्धा संपली, मोबाईल चालू करायचे आणि पहिला फोन मला करायचा, पहिला नंबर आला, अभिनंदन. असं अनेकदा अभिनंदन करायची संधी मला मिळाली. आणि तिचा जो प्रवास आहे सगळा तो माझ्या साक्षीनं झालेला. तिचं आणि आमचं घरगुती संबंध. वडील अचानक गेले आणि ही मोठी आईला काळ झाली. ही BA झाली, MA झाली, घरात लग्नाचा विषय सुरू झाला. त्यावेळेला ही लग्न म्हणलं की नाही, एवढ्यात नको, एवढ्यात नको, एवढ्यात नको. तेव्हा आई म्हणायची की घोरपडे काकाला सांगतो, की घोरपडे काकाला फोन करू नको म्हणायचं. एकदा मराठा समाजच्या कार्यक्रमामध्ये आईनं सगळं मला सांगितलं की तिचं काही बघता येईल नाही. मी म्हटलं वेळ आली की सगळ्या गोष्टी होऊन जातात, वेळ आली आणि सगळ्या गोष्टी होऊन. सांगायचा मुद्दा हा आहे की तिची कष्ट करायची तयारी खूप मोठी आहे. आणि म्हणूनच तिने जे एक भाषण कौशल्य मिळवलेलं आहे, ते भाषण कौशल्य इतरांनाही मिळावं, त्या लोकांनाही काही तयार होता यावं, या उद्देशानं कार्यशाळा. मी एक गोष्ट सांगतो की जे टीव्हीवरती आपण एक अनुरूप विवाह संस्थेची जाहिरात बघतो, तर त्या गौरी कुलकर्णी म्हणून काम करतात. मी सकाळमध्ये होतो, त्यांच्या आणि आमच्या माध्यमातून एक कार्यशाळा घेतो. आणि त्या कार्यशाळेमध्ये विविध जाती धर्माचे वधूवर, तरुण वधूवर उपस्थित होते, त्यांचे पालक पण होते. तर त्या मेळाव्यामध्ये स्वतःचा परिचय करून द्यायचा होता, नाव सांगायचंय, आपण काय करतोय सांगायचंय. पण त्या 2 शब्दाची सुद्धा ओळख करून द्यायला मुलांना येत नाही. शिक्षण बघितलं तर उच्च शिक्षण, त्याच्याही पेक्षा उच्च शिक्षण, पण व्यासपीठावर आल्यानंतर 2 मिनिटाचा स्वतःचा परिचय करून देता येत नव्हता. खरं इथंच मोठी अडचण आहे. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही तुमचा परिचय करून द्यायला शिकलं पाहिजे. परिचय एवढा आहे का की नाव, गाव, वय, शिक्षण, याच्या पलीकडे पण एक आहे. तुमच्या घराण्याचं काही वैशिष्ट्य आहे, कुठल्या घरातनं तुम्ही आला. महापौरांचं एक घराणं आहे. त्यांनी मगाशी सांगितलं की मी, माझे मिस्टर, माझा पुतण्या, मी पहिल्यापासून त्यांना राजकारणात होतो. या घराण्याचं काही वैशिष्ट्य आहे की नाही ते पण सांगता आलं पाहिजे. आपल्या अंगात काही वेगळी कला आहे का, ती पण सांगता आली पाहिजे. ती जर सांगता आली नाही तर मग अवघड. म्हणून पहिल्यांदा मी असं काही लोकांना सांगतो किंवा माझ्या परिवारातले कोण असतील तर त्यांना सांगतो की या मुलीनं किंवा या मुलानं पहिल्यांदा आपला परिचय करून देता आला पाहिजे. एवढं तरी किमान बोलण्याचं धाडस दाखवलं. आपल्यातले वसंतदादा पाटील फक्त 7वी शिकले. कोण झाले ते? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 4 वेळा, राजस्थानचे राज्यपाल झाले, AICCI तिथं ते सरचिटणीस झाले.
किती मोठ्या पदा होते, त्यांना इंग्लिश बोलता येत नव्हतं, हिंदी मोडकं तोडकं बोलायचे, पण मराठीमध्ये खूप छान आणि मुद्द्याचं बोलायचं. आपल्या जिल्ह्यातले आर पाटील त्यांच्या भाषण कौशल्याविषयी काय बोलायचंच नाही. आजही त्यांची भाषणं सभागृहामध्ये ऐकवली जातात. ज्यावेळेला एखादा वक्ता बोलतो त्यावेळेला त्यांना आबांच्या भाषणाची आठवण करून दिली जाते. कसं बोलायला पाहिजे सभागृहामध्ये. सभागृहामध्ये सुद्धा काही नियम ठरलेले आहेत, कसं बोलावं, काय बोलावं, किती कुठल्या पातळीवर टीका करावी. पण आता पवार साहेब सांगतील की आम्ही जे आता ऐकतो की टीका आणि टिप्पणी, शिवी आणि गाळी, एकमेकावरती आरोप आणि प्रत्यारोप हे खूप झालेले आहेत. त्यामुळं भाषणं ऐकायला नकोशी वाटतात. फार कमी भाषणं आहेत की ते ऐकावीशी वाटतात. खूप भाषणं मला ऐकायला मिळाले, खूप चांगली भाषणं मला ऐकायला मिळाली. पण आता मात्र भाषण देणारा कोण आहे त्याचं नाव बघितल्यानंतर त्याची सगळी कुंडली बघतो आणि ऐकण्यासारखं असेल तरच मी जातो, अन्यथा जात नाही. आणि अशा या वातावरणामध्ये आता जे वातावरण आता सध्या सुरू आहे, जास्त करून त्यांना माहिती आहे, रोज त्यांना ते वाचावं लागतं, ऐकावं लागतं, कारण त्यांना राजकारण करावं लागतं. या राजकारणामध्ये आपण कुठली पातळी गाठलेली आहे, ती पातळी जर सोडायची असेल, विसरायची असेल किंवा समाजामध्ये काही चांगलं वातावरण करायचं असेल तर अशा योगिताच्या कार्यशाळेची गरज आहे. आणि चांगले वक्ते किंवा चांगले बोलणारे लोक तयार करण्याची आवश्यकता असते. एकेका शिक्षकाच्या घरी, एकेका प्राध्यापकाच्या घरी किमान 500,000 पुस्तकं असायला हवीत, असा एक संकेत आहे. पण किती जणांच्या घरात एवढी पुस्तकं आहेत? छान, चांगली गोष्ट ती असायलाच हवी. महिन्यातनं आपण मार्केटला गेल्यानंतर भरपूर कपडे खरेदी करतो, अनावश्यक वस्तू खरेदी करतो, आणखी काही मार्केटिंग करतो, चित्रपट बघायला जातो, पण पुस्तक आणायला एकत्रित जात नाही. ते पुस्तक आणायला जायला पाहिजे आणि ते पुस्तक वाचलं पाहिजे. अच्युत गोडबोलेंचं एक उदाहरण सांगतो की कोरोना काळामध्ये अच्युत गोडबोलेंचं ऑनलाईन व्याख्यान होतं. आणि त्या व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलं की त्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता की म्हणाले तुम्ही पुस्तकं लिहिता पण वाचतं कोण? सगळे सोशल मीडियावर असतात. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं पुस्तकं वाचत नाहीत असं नाही, पुस्तकं लोक वाचतात पण त्यांना वाचण्यासारखं काहीतरी दिलं पाहिजे, अशी पुस्तकं असावी. त्यांनी सांगितलं वर्षातनं मी 52 पुस्तकं प्रकाशित करतो. ते कसं, एक विषय देतो, त्या विषयाचा अभ्यास असणाऱ्या एखाद्या तरुणाला बरोबर घेतो, त्याला प्रश्नावली देतो, त्याला सांगतो की याचा हा सगळा अभ्यास कर, आणि ते सगळं तयार करून त्याला एक ढाचा देतात. तसा तुम्हाला योग्यतेने ढाचा दिलाय बोलण्याचा, आणि तो ढाचा तयार केल्यानंतर 15 प्रकरणं झाल्यानंतर ते फायनल करतात आणि दोघांच्या नावानं ते पुस्तक प्रकाशन करतात. अशी दरवर्षी 52 पुस्तकं त्यांची प्रकाशन, अत्यंत वेगळ्या विषयावरती आणि वाचनीय पुस्तकं तयार होतात. आज समाज कुठं चाललाय, सोशल मीडियातनं बाहेर पडत नाहीये, तो बाहेर पडावा यासाठी तुमच्या मुलांना, घरातल्या धाकट्या भावाला, धाकट्या बहिणीला अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं तर ती पुढची पिढी सुद्धा चांगली होऊ शकते, असा मला विश्वास आहे. या व्यासपीठावरती काय यापेक्षा अधिक बोलावं असं काही नाहीये, पण एक दोनच गोष्टी जाता जाता सांगणार आहे ते की मी अनुभवलेल्या गोष्टी की सुभाषराव,
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष नरेंद्र जाधव, आम्ही आणि आमच्या बापचे लेखक ते चिंतामणराव कॉलेजला आले होते आणि त्या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंगाची अर्थविषयक भाषणं लिहायचं काम त्यांच्यावर असायचं आणि खूप मोठा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये आता नियोजन आयोगाचा उपाध्यक्ष आलाय म्हटल्यानंतर काय बोलणार याची उत्सुकता आम्हाला होती. पण व्यवस्थापनानं काय केलं की शिपाई निवृत्त झाला, प्राध्यापकाने शोध प्रबंध लिहिला, असं सगळं सरसकट बारीक सारीक सत्कार त्यांच्या हस्ते घेतले आणि तो कार्यक्रम एवढा लांबला की त्यांना स्वतःला भाषण करायला वेळच मिळाला. ते म्हणाले की हा कार्यक्रम संध्याकाळी 6ला सुरू झालाय, 8:30 वाजून गेलेत, कार्यक्रमाची वेळ कधीच संपून गेलेली आहे, आता मी फक्त आणि फक्त 20 मिनिटं बोलणार आहे. मुद्दा नंबर 1, मुद्दा नंबर 2, मुद्दा नंबर 3 मुद्द्यावरती फक्त बोल. ज्या माणसाला आपण नवी दिल्लीतनं बोलवलेलं आहे, एवढा मोठा विद्वानग्रस्त आहे, त्या माणसाचे जागतिक लेवलचे काही 4 चांगले विचार ऐकावेत, पण ते ऐकायला मिळाले नाही, फार कमी वेळ. नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, ते मराठा समाजमध्ये आहे आणि प्रमुख पाहुणे आमच्यातल्या एकानं वधूवर सूचक मंडळाची माहिती 20 मिनिटं दिली, एकानं कॉम्प्युटरच्या विभागाची माहिती 20 मिनिटं, एकानं आणखी एका विभागाची माहिती 20 मिनिटं. असं करत करत कार्यक्रम तो 1.25 तास मराठा समाजाच्या लोकांनीच केला. आपल्याकडे आपण पाहुणा बोलवलाय आणि त्याला बोलायला द्यायचंय विसरूनच. ज्यावेळेला नरेंद्र दाभोळकर बोलायला उठले त्यांनी सांगितलं की मला फक्त 10 मिनिटं माझ्या हातात आहे, 10 मिनिटच फक्त द्या. पण ते 10 मिनिटं सुद्धा अत्यंत महत्वाचे होते. आणखी एक गोष्ट म्हणजे हे अनुभव आलेले आहेत, ह्या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत. एक एकदा सूत्रसंचालन करणारा माणूस खूप काही बोलून जातो, एवढा बोलतो. पतंगराव पद्मांच्याकडं एक प्राध्यापक होता, इतकं वाईट सूत्रसंचालन करायचं तो की आम्ही त्याला समजावून सांगितलं तरी पण तो ऐकायचा नाही. मग आम्ही एकदा हातात आमच्या वृत्तपत्र माध्यम फार मोठं होतं, आम्ही एक वाक्य टाकून दिलं, सूत्रसंचालन कसं असू नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे ते कडेगावचा माणूस, त्याचं नाव टाकून आम्ही केले. त्यानंतर त्यांनी कधी सूत्रसंचालन नावाला लागला नाही. परिचय करून देताना सुद्धा त्यांनी शिकवलंय सगळं तुम्हाला की माणूस जन्मवेळेपासून सांगतो परिचय करून, काही गरज नाहीये. समोर जो पाहुणा आलेला आहे त्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. कोण आहे तो, किती संघर्षातनं उभा राहिला हे आधी सांग. किती मिनिटाचा परिचय करू, खूप मोठा माणूस आहे मग अर्धा तास 1.25 तास परिचय नाही करून द्यायचा, मोजकाच उद्देशी तेवढाच परिचय करून द्यायचा. म्हणजे सुरुवातीला काय बोलावं, कसं बोलावं, स्वागत कसं करावं, या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहेत. की अनेकदा माणसं काय करतात, आपण अवघडातलं अवघड भाषण, काही आवश्यकता नाही, सोपं भाषण सुद्धा करता येतं आणि त्याच्यामध्ये आशय खूप महत्वाचा असतो. हे लेखक आहेत कोळसव, ते अधिक तुम्हाला सांगतील किती किती सोपं बोलता येईल आपल्याला. एक आई आहे, लहान मूल आहे, मूल झोपलंय, तिला वाटतंय की ते झोपलंय तो पण आपली सगळी कामं भर 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 महत्वाची कामं सगळी करत 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 अजून काही कामं संपायची आहेत, तेवढ्यात ते बाळ उठतंय आणि रडायला लागतं. आई हातातली कामं तशीच टाकून जाते, त्याला उचलते, त्याचे मुके घेते, छातीशी कवटाळते, पदर सांभाळते, बाळ शांत, आई पण निवांत. किती साधी गोष्ट आहे,
पण आशय किती महत्वाचे आहेत त्यातला. तिचं ते वात्सल्य, बाळाकडले लक्ष, घरातली कामं, या सगळ्या गोष्टींचा आशय त्याच्यामध्ये. बऱ्याचदा आपण आणखी अवघडातले अवघड शब्द बोलायला जातो. एक उदाहरण शब्द येतो मी तुम्हाला, उत्स्फूर्त एक शब्द आहे. उत्स्फूर्त अवघड आहे शब्द, आणि आपल्या तोंडातनं त्यातला उचा उच्चार, त अर्धा, स अर्धा, त्यातला फ, परत त्यात र, परत त, त्याच्यापेक्षा आपण मनापासून स्वागत करतो. कशाला त्या शब्दाच्या नादाला लागायचं एवढ्या मोठ्या आवडीच्या शब्दाच्या. आणि काहीला जर जे काही बोलताना आपल्याला काही वेळा अडखळतो आपण, आणि नेमकं त्या अशा शब्दात खूप अडखळतो. त्या अडखळण्यापेक्षा आपण साधे सोपे शब्द जर निवडले तर अधिक चांगल्या पद्धतीनं बोलता येईल. या कार्यशाळेतल्या तुम्हा सगळ्यांची भाषणं मी आता ऐकली. तर इथं उभं राहणं हे सोपं नाही हे तुम्हालाही माहिती. पण आज हा आमचा सूत्रसंचालन करणारा तरुण कार्यकर्ता तो नाव घ्यायचा, आणि तुम्ही सगळे कुठलंही नकार न देता इथं आलात आणि उभं राहिलात, 4 शब्द बोललात. अनेकांची भाषणं खूप चांगली झाली, आणि तुम्हा सगळ्यासमोर एक उत्कृष्ट भाषण होतच ताईंचं, त्यामुळे काही विषय नव्हता. खूप छान कार्यशाळा झालेली आहे, आणि तुम्ही इथून ज्यावेळा बाहेर पडाल त्यावेळा योगिताताईंचं नाव आणखी पुढे जाऊ शकते. योगिता ही काही सांगलीपुरती मर्यादित नाही. परवा एक लोणावळ्याला कार्यशाळा झाल्याचं मी ऐकलं. त्याची फी जर बघितलीस तर डोळे मारतो, एवढी मोठी फी. काय शिकवलं, तर मला वाटलं फक्त थंड हवेचं ठिकाण आहे त्याचेच पैसे घेतले असते. तर इथं या सांगलीमध्ये तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन अगदी राज्य पातळीवरच इथं मिळालं, आणि यापुढे मिळत राहील. तुम्ही सगळे इथं आलात, मलाही या ठिकाणी पाहुणा म्हणून बोलायची संधी दिली, त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.